जुनी आजचा एक उपक्रम आहे तो आहे ह्या तिरंगी ध्वजाचा महत्त्व आणि इतिहास कशा प्रकारचे आहे ते आपल्यासमोर वाचून दाखवण्यात येत आहे. भारतीय राष्ट्रीय ध्वज तिरंगा महत्त्वाच्या बाबी इतिहास व उत्क्रांती म्हणजे या तिरंगी ध्वजाचं कशा प्रकारचं महत्त्व आहे, त्याची उत्क्रांती आणि इतिहास कशा प्रकारचा आहे हे त्याची माहिती आता आपण पाहणार आहोत. या तिरंगी ध्वजाचं अधिकृत नाव आहे तिरंगा आणि तिरंग. 7 ऑगस्ट 1906 रोजी कोलकाता येथे हिरवा, पिवळा आणि लाल अशा 3 पट्ट्यांचा पहिला अनधिकृत राष्ट्रीय ध्वज फडकवण्यात आला. 1921 मध्ये महात्मा गांधींनी लाल व हिरवा असे 2 रंग असलेला ध्वज सुचविला. नंतर त्यात पांढरा रंग व चरखा सूत्र फिरवण्याचे चक्र समाविष्ट केले. हा ध्वज आंध्र प्रदेशातील स्वातंत्र्य सैनिक पिंगली व्यंकय्या यांनी डिझाईन केला. 1947 मध्ये चरख्याऐवजी अशोक चक्र समाविष्ट करण्यात आले, जे न्याय व धर्माचे चक्र दर्शवते. सध्याचा डिझाईन 22 जुलै 1947 रोजी घटनासभेने स्वीकारला. लाल किल्ल्यावर पहिला अधिकृत राष्ट्रीय ध्वज 15 ऑगस्ट 1947 रोजी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी फडकवला. संसद भवनावर पहिला ध्वज 15 ऑगस्ट 1947 रोजी सकाळी 10:45 फडकवण्यात आला. ऑलिम्पिक स्पर्धेत पहिल्यांदा तिरंगा 1920 ॲट वर्क येथे फडकवला गेला. 1984 मध्ये अंतराळवीर राकेश शर्मा यांनी सोयूज GT-11 अंतराळ मोहिमेत तिरंगा नेला. प्रतिकात्मक व तपशील म्हणजे 3 रंगाच्या महत्त्व इथे सांगितलेले आहे. 3 समसमान आडवे पट्टे व केशरी, मधोमध पांढरा, खाली हिरवा. केशरी रंगाचं महत्त्व आहे धैर्य व त्याग. पांढऱ्या रंगाचं महत्त्व आहे शांतता व सत्य. हिरव्या रंगाचं महत्त्व आहे श्रद्धा, समृद्धी व पराक्रम. अशा प्रकारचे तपशील या कलरचे विशद केलेले आहेत. त्यानंतर मध्यभागी गडद निळ्या रंगाचे अशोक चक्र जे सारणाच्या सिंहस्तंभावरून प्रेरित आहेत. अशोक चक्रातील 24 समांतर आरे न्याय, धर्म, संयम, सतत प्रगती अशा सद्गुणाचे प्रतीक आहेत. ध्वजाचे प्रमाण लांबी 3, उंची 2 म्हणजे 3:2. ध्वज खादीपासून हाताने कातलेले व विणलेले कापूस, रेशीम किंवा लोकर बनविणे कायद्याने बंधनकारक आहे. कृत्रिम वस्त्रापासून बनवलेले ध्वज अधिकृत अमान्य आहे. अशोक चक्रासाठी मान्य रंग फक्त गडद निळा, काळा रंग वापरण्यास मनाई. काही नियम बनवलेले आहेत. नियम आणि कायदे आणि शिस्त पालन. भारतीय ध्वज संहिता अंतर्गत नियम 26 जानेवारी 2002 पासून नागरिकांना कोणत्याही दिवशी ध्वज फडकवण्याची परवानगी. 2022 पासून प्रकाश योजना असल्यास रात्री ध्वज फडकवता येतो. ध्वज कधीही जमिनीला किंवा पाण्याला लागू नये. पडदा, वस्त्र किंवा सजावटीसाठी वापरू नये. अधिकृत दुखवट्याच्या वेळी शासनाच्या निर्देशानुसार अर्ध्यावर ध्वज फडकवावा. खराब झालेला ध्वज खाजगी पद्धतीने शक्यतो जाळून विल्हेवाट लावावा. निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार राजकीय प्रचारासाठी ध्वजाचा वापर निषिद्ध. राष्ट्रीय सन्मानाचा अवमान प्रतिबंधक अधिनियम 1971 अंतर्गत ध्वजाचा अपमान हा गुन्हा आहे. कमाल 3 वर्ष तुरुंगवास किंवा दंड. व्यापारी जहाजावर मर्चंट शिपिंग कायद्यानुसार ध्वज फडकविणे बंधनकारक. सशस्त्र दलाचे विशेष ध्वज नियम आहेत. उदाहरणार्थ पाणबुड्या केवळ पृष्ठभागावर आल्यावर ध्वज फडकवतात. त्यानंतर काय आहे विक्रम व पहिल्या घटना. जगातील सर्वात मोठा खादी ध्वज 225 बाय 150 फूट, वजन 1400 किलो म्हणजे 1 क्विंटल 400 ग्रॅम किलो 2021 मध्ये लेह येथे फडकवला. सर्वात उंच ध्वजस्तंभापैकी एक 418 फूट बेलगावी कर्नाटक. 5 किलोमीटर लांबीच्या तिरंग्यासह सर्वात मोठी मानवी साखळी जम्मू व काश्मीर 2022 मध्ये.
पहिली प्रजासत्ताक दिनाची सलामी 26 जानेवारी 1950 डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी घेतली. तिरंग्यासह पहिले ऑलिम्पिक सुवर्णपदक अभिनव बिंद्रा 2008 चिंची ऑलिम्पिकमध्ये. त्यानंतर 1983 मध्ये भारताच्या पहिल्या मोहिमेदरम्यान अंतराळावर फडकवला. 1953 मध्ये तेनसिंग नोर्गे व 1984 मध्ये बचेंद्री पाल यांनी एव्हरेस्ट शिखरावर जोडला. चंद्रयान 2 व चंद्रयान 3 मोहिमेद्वारे चंद्रावर डिजिटल स्वरूपात प्रदर्शित. त्यानंतर विशेष प्रसंगी भारतीय नौदल गोताखोरांनी पाण्याखाली फडकवला. त्यानंतर अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांनी नासाच्या मोहिमेत तिरंगा नेला. लक्षणीय माहिती. कर्नाटक खादी ग्रामोद्योग संयुक्त संघ KKGSS धारवाड एकमेव परवानाधारक ध्वज उत्पादक हे कर्नाटकमध्ये आहे. स्वातंत्र्य सैनिकांनी तुरुंगात हाताने रंग बनवून गुप्तपणे ध्वज तयार केले. पूर्वीचा चरखा स्वदेशी चळवळीतील आत्मनिर्भरतेने प्रतीक होता. अशोक चक्रातील 24 आरे दिवसातील 24 तास व सतत गतीचे प्रतीक. गांधीजीची तिरंगी कल्पना सर्व समाज घटकांना एकत्र आणण्याच्या हेतूने होती. स्वातंत्र्यानंतर भारतीय चलनी नोटावर चित्रित. 9/11 नंतर एका भारतीय अमेरिकन गिर्यारोहकाने वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या शिखरावर छोटा तिरंगा नेला. राष्ट्रीय दिनी भारतीय रेल्वेच्या इंजिनावर छोट्या तिरंगाचा वापर होतो. ISB हैदराबाद येथे देशातील सर्वात उंच इंडोर ध्वजापैकी एक आहे. फुलांच्या रांगोळ्या, वाळू, शिल्पकला व आकाशलेखनात ध्वजसंहिता पाडून तिरंगाचा वापर होतो. स्वातंत्र्यानंतरच्या भारतीय टपाल तिकिटावर तिरंगा चित्रित. 1947च्या स्वातंत्र्य सोहळ्यासाठी पहिली अधिकृत तिरंग्याची खेप खादी विणकराकडून तातडीने दिल्लीला पोहोचवण्यात आली. अशा प्रकारे तिरंगी ध्वजाचं महत्त्व, त्याचा इतिहास, त्याची